विठ्ठल विठ्ठल हॅलो कोणतंही कार्य असू द्या प्रथम श्री गणेशाला वंदन करावं लागतं. त्याप्रमाणे भारुडाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात करताना आपण प्रथम श्री गणेशाला वंदन करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणून कुलानुपूरच्या अष्टविनायका प्रारंभी वंदन करी त्वरे तुला शुभ मंगल प्रसंगी अर्पितो बाबा दुर्वांकुरानी फुला प्रथम नमन करावा गणपती धन्य धन्य ती भारतीय संस्कृती अरे शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वराने चालविल्या रे निर्जू भिंती अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी असे होऊन गेले रती महारथी म्हणून या शुभ कार्याच्या शुभ प्रसंगी नमावा हा गणपती म्हणून गजानन या 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 आज भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या ओ गजानन या 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 भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या भारुडाला रंग येऊ द्या आज भारुडाला रंग येऊ द्या भारुडाला रंग येऊ द्या आज भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 आज भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या गजानन या 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 इथं भारुडाला रंग येऊ द्या कोणत्या फुलाने सजवू देवा तुमची मूर्ती अव कोणत्या सुरात गाऊ देवा तुमचीच हो कीर्ती कोणत्या फुलाने सजवू देवा तुमची मूर्ती अव कोणत्या सुरात गाऊ देवा तुमचीच हो कीर्ती या नरदेहाच्या करो निवाती एका जनार्दनी ओवाळीन देवा तुम्हाला पंच प्राणाची हो आरती हादरली ही दुनिया पाहून हा खेळ हादरली ही दुनिया पाहून हा खेळ पायामध्ये बांधोनी आचाळ पायामध्ये बांधोनी आचाळ कसा नाचतो हा पार्वतीचा बाळ 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 हादरली ही दुनिया पाहून हा खेळ हादरली ही दुनिया पाहून हा खेळ पायामध्ये बांधोनी आचाळ अहो पायामध्ये बांधोनी आचाळ कसा नाचतो हा पार्वतीचा बाळ पायामध्ये बांधोनी आचाळ कसा नाचतो हा पार्वतीचा बाळ पायामध्ये बांधोनी आचाळ
वर्ष तिसरं आणि असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. खरंच मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या कुटुंबाची काहीतरी पुण्य असल्याशिवाय असा सुख सोहळा करतो म्हणून होत नसतं. म्हणून जोहार माय बाप जोहार मी सांगतो ऐका एक विचार, आपली ही नगरी करा रे हुशार, आता येईल यमाची हुतेदार, झोप सांडा उठा उठी पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी, अरे जाब देता व्हाल घे पोटी, मारील जेव्हा तुम्हाला काठी, तेव्हा माय बापाचे चाले ना काही, बहीण भाऊ ठाईच्या ठाई, अरे सेजेची बायको पुसे ना काही, मग इष्ट मित्र हे कोणाचे रे भाई. शेवटी कोणाचं नाही म्हणून सांगितलं. ज्यावेळी यमाची स्वारी येईल त्यावेळी सगळं जिथल्या तिथं सोडून जावं लागतं महाराज. ज्यावेळी यम येईल त्यावेळी मी माझ्या बायकोला भेटलो नाही, मी माझ्या मुलांना भेटलो नाही, मी माझ्या पोरांना भेटलो नाही, असं काही चालत नसतं. ज्यावेळी यमाची स्वारी येईल त्यावेळी सगळं जिथल्या तिथं सोडून जावं लागतं. म्हणून अरे बाप रडतो धनासाठी माझ्या पोटी रे वारस नाही, अरे बहीण रडते भावासाठी माझी चोळी बांगडी अंतरली ग बाई, बायको रडते 13 दिवस मग ती विसरूनच रे जाई, अरे बायको रडते 13 दिवस मग ती विसरूनच रे जाई. म्हणून एकनाथ महाराज काय सांगतात, जो रे आपल्या हाती आहे तो वरी कराल ते होय, आयुष्य सरनिया कराल काय मग भोईन टेकती पाय. म्हणून जोपर्यंत अंगात शक्ती आहे, तारुण्य आहे, तरुणपण आहे, तोपर्यंत देवाला आपलंसं करून घ्या म्हणून सांगितलं. एकदा अंगातली शक्ती गेली, तारुण्य गेलं, तरुणपण गेलं की राम सुद्धा म्हणता येत नाही. आजोबा राम म्हणा, राम म्हणलं की आजोबा याम म्हणतं याम. अहो आजोबा राम म्हणा, आजोबा याम म्हणतं, कारण त्या आजोबाची राम म्हणायची वयोमर्यादा निघून गेलेली असते महाराज. म्हणून भक्ती कधी करा म्हणून सांगितलं, तरुणपणात भक्ती करा म्हणून सांगितलं. एखाद्याचं लहान बाळ असू द्या, त्याचं गोरं गोरं गाल, कुरळ कुरळ केस, कोणी म्हणतं ये रे बाळा मला एक पप्पी दे, पण तेच बाळ जर 80 वर्षाचं झालं तर कोण म्हणतं का या आजोबा मला एक पप्पी द्या, मी 2-4 महिन्यातून आज तुम्हाला भेटायला आलोय. पोटचं पोरग सुद्धा जवळ येत नाही महाराज. पगार लावून नोकर चाकर ठेवतील सेवेला, पण पप्पी घ्यायला पोटचा पोरगा सुद्धा जवळ येत नाही. म्हणून कधी भक्ती करा म्हणून सांगितलं, तरुणपणात भक्ती करा. जोपर्यंत तारुण्य आहे, जोपर्यंत या 3.5 हाताचा नरदेहाचा सत्ता आपल्याकडे आहे, तोपर्यंत सगळं कराल ते होय म्हणून सांगितलं. म्हणून ज्यावेळी यमाची स्वारी येईल त्यावेळी सगळं जिथल्या तिथं सोडून जावं लागणार आहे. पण आमचे हे रघुनाथ महाराज अतिहुशार. आता जमाना कलियुग आलाय, कलियुग. या कलियुगात कसं, अरे ज्याचा आहे वशिला त्याचं कुत्र जात काशीला, अरे ज्याचा नाही वशिला त्याची माणसं चालली बघा फाशीला. वशिल्यावर काम आलंय सगळं, पण या महाराजांनी डायरेक्ट यमालाच वशिला लावला. यम आला होता न्यायला, यम आला, यमानं सांगितलंय रघुनाथ महाराज तुमच्या आज वेळ संपल्या, मी तुम्हाला न्यायला आलोय. महाराज यमापेक्षा हुशार. महाराज म्हणले या या या, तुम्ही अगदी वेळेवर आलाय, मी सुद्धा या बायका पोरांच्या किरकिरीला वैतागलोय. म्हणला मला सुद्धा हा प्रपंच नको झालाय. नुसतं वर्ण म्हणायचं, खरोखर कुणाला मरू वाटत नाही. 2-2 महिने दवाखान्यात ऍडमिट होऊन खाटाला राहिला तरी सुद्धा मरू वाटत नसतं. पण या महाराजांनी यमाला वेड्यात काढण्यासाठी म्हणलं तुम्ही अगदी वेळेवर आलाय, मला सुद्धा हा प्रपंच नको झालाय, 5 मिनिटं बसा म्हणला, घरी चहा बनवतो, चहा घेऊया आणि दोघं पण जाऊया. यमाला आश्चर्य वाटायला लागलं. यम म्हणला मी आजपर्यंत एवढी माणसं नेऊन स्वर्गात पोहोचवली, कुणी मला पाण्याचा तांब्या दिला नाही, हे महाराज कपभर चहा देतोय म्हणते, तर 5 मिनिटं थांबायला काय हरकत आहे. म्हणून यम सुद्धा 5 मिनिटं थांबला. महाराजांनी गरम गरम चहा बनवला आणि त्या चहात गुंगेचं औषध टाकलं आणि तो चहा त्या यमाला आणून दिला. यमानं चहा पेला, यम बेशुद्ध झाला. यम बेशुद्ध झाला तोपर्यंत महाराजांनी कारभार चालू केला. यमाची फाईल तर घेऊन बघूया म्हणला, कितवा नंबर आहे आपला. महाराजांनी यमाची फाईल उघडली. फाईल उघडल्या 1 नंबरचं पान होतं. रघुनाथ महाराज
खोतनट्टी आतनी तालुका. अरे रे रे म्हणला घोळच झालाय म्हणला. एक नंबरलाच आपलं नाव आहे म्हणला. आता काय टेन्शन नाही म्हणला. यम बेशुद्ध झालाय. वरचं पान फाडायचं आणि सगळ्यात खालच्या कडाला घालायचं. ही वरची सगळी मेल्याशिवाय माझा काय नंबर येत नाही म्हणला. महाराजांनी वरचं पान फाडलं आणि सगळ्यात खालच्या कडाला घातलं. आता ही नितीन महाराज ही सगळी बसलेली बिसलेली इचलकरंजीवाली आत्मीवाली सगळी मेल्यावर माझा नंबर आहे म्हणला. की पकवाजवाला ही म्हणणार सगळी माझ्या अगोदर जाणार आहेत म्हणा. सगळ्यात लास्टला माझा नंबर म्हणून महाराज खुश होत. तोपर्यंत यमाची शुद्ध गेली. शुद्धीवर आला यम. यम शुद्धीवर आला आणि यमाचा अंत करून भरून आलं. यमानं म्हटले या महाराजांना, अहो मी आजपर्यंत एवढी माणसं स्वर्गात नेली, मला कुणी पाण्याचा तांब्या दिला नाही. तुम्ही मला तांब्या भरून पाणी दिलं, कपभर चहा दिला आणि 10-15 मिनिटाची विश्रांती मी तुमच्या घरी घेतली. तुमचं माझ्यावर लय उपकार झाले. हे उपकार कसं फेडावं मला कळना. आता उपकार फेडायला माझ्याकडे काही दुसरं नाही. मी फक्त एकाच गोष्टीनं तुमचा उपकार फेडू शकतो. मी अगोदर फाईल सवशी धरणार होतो, वर्ण नंबर घेणार होतो. आता मी तुमच्यावर उपकार करतो म्हणलं, मी फाईल उलटी फिरवून धरणार आहे, खालना नंबर घेणार आहे. यमानं फाईल उलटी फिरवून धरली. 1 नंबरला पान निघाला. रघुनाथ महाराज राहणार खोतनट्टी. म्हणून महाराज वशिला कुठं पण लावा चालतोय, पण यमापुढं कुणाचा वशिला चालत नाही. म्हणून जोहार माय बाप जोहार मी सांगतो ऐका एक विचार. आपली ही नगरी करारे हुशार, आता येईल यमाजी हुद्देदार. झोप सांडा उठा उठी पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी. अरे जाब देता व्हाल हे पोटी, मारील जेव्हा तुम्हाला काठी. तेव्हा माय बापाचे चाले ना काही, बहीण भाऊ ठाईच्या ठाई. सेजेची बायको पुसे ना काही, मग हे इष्ट मित्र कोणाचे रे भाई. शेवटी कोण कोणाचं नाही म्हणून सांगितलं. मी मगाशी सांगितलं, बाप रडतो धनासाठी, माझ्या पोटी रे वारस नाही. बापाला वाटत असतं मी आयुष्यभर काबाड कष्ट करून एवढी मोठी इस्टेट उभा केली, माझ्या पोटाला आता मला वारस राहिला नाही. ही इस्टेट कुणाला दान करायची म्हणून बापाला दुःख झालेलं असतं. बहिणीला वाटत असतं मी कधी नाही माहेरला गेली, माझा भाऊ राहिला नाही, मला साडी चोळी बांगडी कोण करेल म्हणून बहिणीला दुःख झालेलं असतं. म्हणून बाप रडतो धनासाठी, माझ्या पोटी रे वारस नाही. अरे बहीण रडते भावासाठी, माझी चोळी बांगडी अंतरली ग बाई. बायको रडते 13 दिवस, मग ती विसरून रे जाई. बायको रडते 13 दिवस, मग ती विसरून रे जाई. म्हणून जो वरी हाती आहे तो वरी कराल ते होय. अरे आयुष्य सरनिया कराल रे काय, मग भोईना टेकती बघ पाय. म्हणून अरे काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. अरे जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगत देव नाही आई बापा सारखा, जगत देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा, जगत देव नाही आई बापा सारखा. विठ्ठल विठ्ठल मी काय यांच्या एवढं शिकलेला नाही.
साविशाळचा शेतकरी माणूस आहे. कर्नाटकामधला आतनी तालुका, आतनी तालुक्यामध्ये खोतनट्टी गावचं आहे. भोसले महाराज म्हणतात. मी एक प्रयत्न केला अगोदर, मला वारी घेऊन झाली 25 वर्ष. मी आज आळंदीची वारी सुद्धा करतो. ही सगळी मंडळी काही सगळी मला ओळखतात. फक्त मी अगोदर एकच ठरवलं, नाताने काय केलं होतं, संप्रदाय वाढवण्यासाठी भारुड्याचा कार्यक्रम करायचा असं नाथाने सगळं ठरवलेलं होतं. म्हणून मी सुद्धा भारुड्याचा कार्यक्रम चालू केला. खोतनट्टी आमच्या गावामध्ये 6 वारकरी होते. भारुड्याचा कार्यक्रम चालू केला आणि त्या भारुड्याच्या कार्यक्रमामुळे आमच्या गावात वारकरी वाढवलं. 6 वारकरी होते आमच्या गावात. त्या 6चे 60 वारकरी केलो. मंदिराचं जीर्णोद्धार झालं आणि आज सुद्धा सर्व मंडळी बरीच म्हणजे गावातून वारी चालू केली. लोकांना आळंदीची वारी सुद्धा ठाऊक नव्हती. असं मी प्रयत्न करून प्रत्येकाला सुरुवात केली. तरी माझं आता काय भारुडं करायचं एवढं काय जास्त हे नाही. फक्त 1-2 भारुडं मी करत होतो. सगळं बंद केलेलं आहे. आणि या काटकर महाराजांनी या आबांची ओळख सुद्धा अतिशय ओळख आहे. परंतु कार्यक्रम कोणाचा हे मला माहितच नव्हतं. इथं येऊपर्यंत कार्यक्रम माहित नव्हता. खाली आलेले आवडते. खाली होते आणि हे भरत वाघमारे ही सगळी पुण्यतिथी कुणाची तरी असेल. आणि या आम्हाला फक्त माहिती आहे आबा तेवढंच म्हणायचं. आबाने या काटकर महाराजांनी माझा फोन नंबर घेतला होता आणि मला बोलवलं होतं. इथं आलिंगन दिलं तरी सुद्धा यांचाच कार्यक्रम आहे म्हणायचं मला माहिती नव्हतं. मग आबानेच म्हटलं आमचीच मालकीन आमचाच कार्यक्रम म्हटल्यावर मला एकदम आनंद झाला. मी कुणाला तरी यांनी नंबर दिलेला आणि कुणाचा तरी कार्यक्रम आहे असं समजलं. ही सगळी आपली मंडळी आहेत. काकांना त्या काकूना 18 वर्षे वारी करून मी सुद्धा आज 25 वर्षे वारी करत आहे. असेच सर्वांनी बरीच इथं मंडळी ज्यांची प्रत्येकांची मला काही नावं माहिती नाहीत. सगळ्यांनी आम्ही 20 दिवस वारी करतो. आपापल्या गावाला जाताना कंठ दाटून येते, भरून येते. एकामेकाला 21 दिवस आनंदात असतो. तशी वारी करत आहे. हा नरदेह एक दिन एक जाणार आहे. म्हणून मी काय एवढा शहाणा नाही. फक्त 1-2 भारुडं उगाच मजा म्हणून दिंडीत केलेलं आहे. त्याने आज मला बोलवलं. ते मी कार्यक्रम करायला आलो नाही, तुमच्या दर्शनासाठी आलोय असं समजा. आणि मी एक थोडा कार्यक्रम करून तुमचा सेवा करून काकूंची जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल ओम नमो ओम नमो जी ज्ञानेश्वरा. ओम नमो जी ज्ञानेश्वरा. ओम नमो जी ज्ञानेश्वरा. ओम नमो जी ज्ञानेश्वरा. ओम नमो 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 ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 काट्याच्या आणीवर वसली 3 गाव काट्याच्या आणीवर वसती 3 गाव 2 वसाड 1 वशेची ना 2 वसाड 1 वशेची ना वसाडे वशेचना दोन वसाडे एक वशेचना 2 वसाड 1 वशेची ना 2 वसाड 1 वशेची ना दोन वसाडे एक वशेचना दोन वसाडे एक वशेचना वशेची ना ते आले 3 पाहुणे वशेची ना ते आले 3 पावले 2 थोटे एका हातच नाही 2 थोटे एका हातच नाही दोन कोटे एक हातच नाही दोन कोटे एक हातच नाही हातच नाही 2 थोटे एका हातच नाही हातच नाही दोन कोटे एक हातच नाही हातच नाही ते आले 3 कुंभार हातच नाही ते आले 3 कुंभार ते आले 3 कुंभार त्याने घडविले 3 मडके 2 कच्ची 1 भाजेची ना 2 कच्ची 1 भाजेची ना दोन कच्ची एक भाजतना दोन कच्ची एक भाजतना दोन कच्ची 1 भाजेची ना दोन कच्ची एक भाजतना दोन कच्ची एक भाजतना भाजेची ना त्या मडक्यात घातले 3 मुगे भाजेची ना त्या मडक्यामध्ये घातले 3 मुगे 2 कच्चे 1 शिजेची ना 2 कच्चे 1 शिजेची ना दोन कच्चे एक शिजेतना दोन कच्चे एक शिजेतना दोन कच्चे 1 शिजेची ना दोन कच्चे एक शिजेतना दोन कच्चे एक शिजेतना शिजेची ना ते आले 3 पाहुणे शिजेची ना ते आले 3 पाहुणे 2 रुसले 1 जेवेची ना 2 रुसले 1 जेवेची ना दोन रुसले एक देवेचना दोन रुसले एक देवेचना रुसले 1 जेवेची ना 2 रुसले 1 जेवेची ना दोन रुसले एक देवेचना दोन रुसले एक देवेचना जेवेची ना त्यांना दिल्या 3 म्हैशी जावायला रुसल्यावर काहीतरी द्यायला लागत नंतर जेवते का जेवेची ना त्यांना दिल्या 3 म्हैशी 2 वांजा 1 फळेची ना 2 वांजा 1 फळेची ना दोन वांजा एक फळेचना दोन वांजा एक फळेचना वांजा 1 फळेची ना 2 वांजा 1 फळेची ना वांजा एक फळेचना दोन वांजा एक फळेचना फळेची ना त्यांना झाले 3 टोणगे फळेची ना त्यांना झाले 3 टोणगे 2 मेले 1 वाजेची ना 2 मेले 1 वाजेची ना मेले एक वाजेचना दोन मेले एक वाजेचना मेले 1 वाजेची ना 2 मेले 1 वाजेची ना मेले एक वाजेचना दोन
वाचायची ना त्यानं आले 3 रुपये वाचायची ना त्यानं आले 3 रुपये 2 खोटे 1 चालेची ना 2 खोटे 1 चालेची ना 2 खोटे 1 चालेच ना 2 खोटे 1 चालेच ना 2 खोटे 1 चालेची ना 2 खोटे 1 चालेची ना चालेच ना 2 खोटे 1 चालेच ना चालेची ना तेथे आले 3 पारखी चालेची ना तेथे आले 3 पारखी 2 आंधळे 1 दिशेची ना 2 आंधळे 1 दिशेची ना 2 आंधळे 1 दिशेच ना 2 आंधळे 1 दिशेच ना 2 आंधळे 1 दिशेची ना 2 आंधळे 1 दिशेची ना 2 आंधळे 1 दिशेच ना 2 आंधळे 1 दिशेच ना दिशेची ना त्यानं दिल्या 3 भुक्या दिशेची ना त्यानं दिल्या 3 भुक्या 2 हुकल्या 1 लागेच ना 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 लागेच ना 2 हुकल्या 1 लागेच ना 2 हुकल्या 1 लागेच ना लागेच ना 2 हुकल्या 1 लागेच ना ज्ञानदेव म्हणे ऐशा या उलट्या खुणा सद्गुरु वाचोनी कळेची ना ज्ञानदेव म्हणे ऐशा या खुणा सद्गुरु वाचोनी कळेची ना ज्ञानेश्वर महाराजांचा भारुड आहे महाराज विठाल 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 हल 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 हॅलो हाल जागे बापू लवकर हल हल माईक मध्ये पुकार लागते काय लवकर या 5 मिनिटात कसं मंडळी हल गर्दी कमी आहे पण दर्दी जास्त आहे गर्दी खायला आता मगाशी सांगितलं भजनाला 60 काय जेवायला 60 आणि भजनाला 8 अशी परिस्थिती या कलियुगात आली या कलियुगात विस्कटलेला भरकटलेला समाज जरा चांगल्या मार्गाला लागायसाठी या संतांनी आपलं आयुष्य सगळं खर्ची केलं त्यातलेच एक आमचे संत म्हणा आमच्या शोभा काकू ज्यांनी 18 वर्ष पायीवारी केली त्याचं हे फळ आहे म्हणून काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं नाही कोट्यानं पैसा आहे लोकांच्याकडे कोट्यानं पण एक पंगत कोण जेवायला घालत नाही महाराज कारण ते पैसा सुद्धा चांगल्या मार्गाने जाण्यासाठी सुद्धा कष्टाचा घामाचा पैसा असावा लागतो तर त्याचं फळ चांगलं मिळत असतं म्हणून
आणि या कलियुगात झालंय काय आता, पैशाला किंमत आली. पैशाला किंमत कशाला आली, पैशाला आली. अरे सब पैसों का मान दुनिया में पैसा बना है भगवान. अरे पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. लोक पैशाला देव म्हणायला लागली. देव लक्ष्मी पूजनाला बंडलच्या बंडल लोक ताटात ठेवून पैसे पुजायला लागली. पण माणसाच्या मनातला भाव ओळखला तर पैसा आपोआप आपल्याकडे येत असतो. महाराज आमच्या एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. त्या गाढवात त्यांना देव दिसला होता. पण आता माणसातला देव माणसाला दिसना झाला. भर रस्त्यात लोक माणसाला कापायला लागली. हे कलियुग आलंय. कलियुग या कलियुगाचे संतांनी लिहून ठेवलं. 750 वर्षापूर्वी जे लिहून ठेवलंय ते आज खरं होतंय. पण कालचा पेपर आज चालत नाही महाराज. जुना पेपर आहे म्हणून रद्दीला जातो. रद्दीला पण 750 वर्षापूर्वी जे लिहून ठेवलंय ते आज खरं व्हायला लागलंय. त्यामुळे जरा संतांच्या वाणीवर आता लोकांचा विश्वास बसायला लागला. आणि या कोरोना पासून लॉकडाऊन पासून लोक जास्त भक्तीच्या मार्गाला लागली. नाही नुसता प्रपंच माझा भैया माझी दिदी आणि माझी बायको याच्या पलीकडे दुसरं काही सुचत नव्हतं. ज्यावेळी कोरोना आला, अशी महामारी आली की स्वतःची अर्धांगिनी म्हणून घेणारी बायको सुद्धा जेवण द्यायला पुढे येत नव्हती. त्यावेळी लोकाला कळालं खरं आपलं कोण आणि परक कोण. आयुष्यभर काबाड कष्ट करून ज्या बायका पोरांसाठी इस्टेट उभा केली त्यांनीच पत्र्याच्या शेड मध्ये गड्याला ठेवलं. आणि लॉकडाऊन मध्ये जे कोण कोण देवाज्ञा झाली त्यांची हाडं सुद्धा घराला नाही आली. महाराज कुणाची हाडं कुणाच्या घराला गेली ते देवालाच माहीत. असा इतका महाभयंकर काळ येऊन गेला. त्यावेळी माणसातली माणुसकी आता कुठं जरा जागी झाली. म्हणून सांगा मंडळी कसं व्हायचं माझ्या भारत देशाचं. अहो पोलीस स्टेशनच्या समोर आहे दुकान देशी दारूच. आणि आतमध्ये ये जा होतंय हल्लीच्या नवतरुणांचं. आणि सांगा मंडळी कसं व्हायचं माझ्या भारत देशाचं. काय झालं, पोलीस स्टेशनच्या समोरच देशी दारूचं दुकान सरकार मान्य असा बोर्ड असतोय. कसा, सरकार मान्य देशी दारू दुकान. आणि त्या दुकानात कुणाचं येणं जाणं वाढायला लागलं, हल्लीच्या नवतरुणांचं येणं जाणं वाढायला लागलं. महाराज अशानं देश घडणार नाही, अशानं महाराष्ट्र घडणार नाही. कारण का, आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाने. दात वाघाचं मोजील माझ्या संभाजी राजाने. इत भारूड म्हणाव. कसं नुसतं राजांचं नाव काढली तरी अंगातलं रक्त असं सळसळतं. कारण का, तशी त्यांची कीर्ती अजरामर आहे. तसं मरावे पण कीर्तिरूपी उरावे. काहीतरी कीर्ती अशी केली पाहिजे की ज्यांना नाव निघलं पाहिजे. उगा असं कुणाची कीर्ती निघत नसते. महाराज आता लोकांची काय फोटो सुद्धा घरात ठेवणं झाले. कोण 1-2 वर्ष वरश्राद्ध घालायचं, 4 माणसं जीव घालायची. 3ऱ्या वर्षी वरश्राद्धाला पंढरपूरच्या नदीला फोटो पण तिकडं आणि हाडं पण तिकडं, सगळं तिकडं. हे कलियुग आलंय. कलियुगात कुणाचं कुणाला घेणं देणं नाही. आणि जेवढी शिकून उच्च शिक्षित झाली त्यांच्यातली तर माया पाकच कमी झाली. महाराज माया कमी झाली. जे खरोखर आई वडिलाला सांभाळतात, कारण त्यांच्यावरची संस्कार सुद्धा तसं झालेलं असतात. पिढी घडवायचं काम आपल्याकडे आहे, पिढी बिघडवायचं काम आपल्याकडे नाही. पिढी कशी घडवायची ते आपल्या हातात आहे. म्हणून जोहार मायबाप जोहार, मी सांगतो ऐका एक विचार. जोहार मायबाप जोहार, मी विद्यानगरीचा साचार. अरे माझ्या हे नगर आकाराचा लेखीची मायबाप जोहार. नगर ते रचिले ब्रह्म्याने, आत घर दिले रे बांधून. आणि काम
सांगितले आहे रे त्याने, तेच करीत आहे की जी माय बाप जोहार. मी 6 चाकर ठेविले, ते माझ्या बळावर की वहिले. अरे मला गांजतील बळे, अन्याय नसता की जी माय बाप जोहार. 6 चाकर कोणतं सांगितलं? काम, क्रोध, मद, मद, दंभ आणि अहंकार. आणि हे 6 षडविकार ज्यांनी दूर ठेवले ते संत झाले. त्यांची भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड आपण गायला लागलो महाराज. पण हा कलियुग आहे, कलियुग. या कलियुगात याच्यापेक्षा सुद्धा वाईट दिवस येतील म्हणून सांगितलं. आणि ते सुद्धा आपल्या डोळ्याच्या समोर वाईट दिवस येतील म्हणून सांगितले. कारण का? अहो तुमची न माझी जमली जोड, विचार करून बोला की थोडं न एवढ्यानं भागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाली लागल का. अहो तुमचा नि माझा सामना सांगा निकाली लागल का. आज तुमचा नि माझा सामना निकाल लागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाल लागल का. तुमची न माझी जमली जोड, विचार करून बोला की थोडं न एवढ्यानं भागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाली लागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाली लागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाल लागल का. आज तुमचा नि माझा सामना सांगा निकाल लागल का. हो विवेक नाईक माझे नाव, मी पण आले रे हमबाव. अरे पंचभूतांचा वसविला गाव, माय बाप रस्ते 4. आत्माधनी पाटील बाबा, मनाजी पाटील चालवितो या गावा. कोणत्या? या 3.5 हाताच्या नरदेहाला कोण चालवतं? मन चालवत असतं. या तुमच्या इचलकरंजी गावाला नव्हे, तर या 3.5 हाताच्या नरदेहाला कोण चालवतं? मन चालवत असतं. जे माणसाच्या मनात येतं ते हे 3.5 हाताचं शरीर करतं. तुमच्या मनात आलंय म्हणून तुम्ही बसलाय. ज्यांच्या मनात खाऊन जायचं होतं ती खाऊन झोपली. आता तुमच्या मनात खरोखर कार्यक्रम ऐकायचा आहे म्हणून तुम्ही बसलाय. म्हणून जे माणसाच्या मनात येतं ते हे 3.5 हाताचं शरीर करत असतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, आत्माधनी पाटील बाबा, मनाजी पाटील चालवितो या गावा. आणि बुधोजी सेटे तुम्ही बळकट राहावा. या घरात बसली बघा एका वाती खेळवी ती पोर. आवा म्हणजे कोण? वासना. या 3.5 हाताच्या नरदेहात कोण बसली? वासना बसली. वासना. मग ती वासना कशी आहे? जशी आकाशात वीज चमकते तशी या 3.5 हाताच्या नरदेहात वासना चमकत असते. वासना. म्हणून त्या वासनेला सुद्धा एकनाथ महाराजांनी प्रमाण दिलंय. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. जेथे जाऊ नये तेथे जाय, जे जे खाऊ नये ते खाय. म्हणून तिचा हणून मोडावा पाय, ही वासना ओढाळ गाय. वासना कशी आहे? ओढाळ गाय गत आहे. जिथं नाही जायला पाहिजे तिथं जाणार, जे खायला नाही पाहिजे ते खाणार. म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, या वासनेला लोढणा घाला, लोढणा. कारण का? जे आज कलियुगात घडायला लागलं ते सगळं या वासनेमुळेच घडायला लागले महाराज. आज सकाळी शाळेत गेलेली मुलगी संध्याकाळी घरी व्यवस्थित येते का नाही याची गॅरंटी आपल्या आई वडिलाला नाही. शाळेत म्हणतोय मी, शाळेत. जगाची तर गोष्ट लांबच आहे, पण शाळेत गेलेली मुलं सुखरूप संध्याकाळी घरी येतात का नाही याचं टेन्शन आई बापाच्या जीवाला लागलंय. इथं कलियुग आलंय महाराज. कुणाच्या भरोश्यावर मुलं शाळेला पाठवायची? ऐकायला सगळं कडू कडू वाटतंय, पण शिरा खाताना लय गोड वाटत होतं. कारण महाराज, पण जे कडू असते ते गुणकारी असते. होईल थोडा त्रास पण गुण हमखास. म्हणून कडू सुद्धा थोडं घेतलं पाहिजे. नुसता गोड 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 नाही चालत महाराज. मी बोललेला आता झालाय विषय काय. कार्यक्रम एवढा मोठा इथं असेल याची कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती. घरगुती कार्यक्रम आहे म्हणून आम्ही, म्हणजे आमचा काहीच मेळ नाही. आमच्या ताफ्यातला मी एकटाच आहे म्हणलं तरी चालत. वाजवणाराचा पण नाही आणि कुणाचाच मेळ नाही.
कसं असतं, ज्याचं त्याचं टीम वर्क असतं, ज्याची त्याची टीम असलं की कार्यक्रम सुंदर होतोय. पण असंच चालत चालत वारीत कार्यक्रम केला होता, यांच्या मनाला आवडला म्हणून यांनी सांगितलं. आम्हाला सुद्धा असंच वाटलं, जसा वारीत झाला तसाच घरगुती कार्यक्रम असेल, पण एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणून माहित असतं तर आम्ही आमची टीम घेऊन आलो असतो. असू द्या, तुका म्हणे कसं तुमचं असेल तसं. पण या वासनेमुळं काय काय घडलं म्हणून सांगितलं. कलियुगात आता रोज टीव्हीला, पेपरला, मोबाईलला बातम्या यायला लागल्या. 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, तिकडे बेंगलोरला डॉक्टरवर अत्याचार झाला. अशा बातम्या यायला लागल्या. कशामुळे यायला लागला की वासना आहे ना, वासना तिला वेळेत जोडणा घालावा लागतो महाराज. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा तेव्हा सांगितलंय, कसे आहे, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. अरे जेथे जाऊ नये तेथे जाय, जे जे खाऊ नये ते खाय, म्हणून तिचा हरून मोडावा पाय, की वासना ओढाळ गाय. अरे एक सावकार होता माझा शेजारी, अरे एक पैसेवाला होता माझा शेजारी, या वासनेच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी. एक सावकार होता माझा शेजारी, एक पैसेवाला होता माझा शेजारी, या वासनेच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, त्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी. म्हणून 10 इंद्रिय 9 राहतो मी 10व्या खिडकीसी, अरे माझा मीच मूळ मिरासी, लक्ष संतांच्या चरणापासी, एवढी राखा मजवरी घेत मीच करीन रे तुमचे हित, अरे नाम स्मरणी लावावे चित्त, एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल म्हणत हाची निर्धार, विठ्ठल 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 विठ्ठल.